नमस्कार. साक्री तालुक्यातील पिंपनेर येथील धामंदर जंगलात सागवानी लाकडापासून सोफा, पलंग, दरवाजे तसेच चौकटी बनवण्याचा कारखाना पिंपनेर वन विभागातर्फे उद्ध्वस्त करण्यात आला. या कारवाईमध्ये वन विभागातर्फे 3 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई DCF मोहन नाईकवाडी, सहाय्यक वन संरक्षक योगेश सतपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपनेर येथील वन अधिकारी ओंकार डोले, वनपरिक्षेत्राचा अधिकारी साक्री विनायक खैरनार यांच्या पथकासह धुळे येथील SRP विशेष बलाने काल मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दुपारी 12 वाजेच्या सुमारास धामंदर जंगलातील कंपार्टमेंट नंबर 210 लगत अचानक छापा टाकल्याने या ठिकाणी अतिशय दाट झाडांमध्ये एका शेतात सागवानी लाकडापासून सोफा, पलंग, दरवाजे तसेच लाकडी वस्तू एकाच ठिकाणी तयार करण्याचा कारखाना सुरू होता. या ठिकाणी कटर मशीनच्या साहाय्याने लाकडांची कटाई केली जात होती. वन विभागातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी छापा टाकून 2 पिकअप तसेच 1 ट्रॅक्टर भरून सागवानी लाकडाचा माल हस्तगत केला आहे. या कारवाईमध्ये 3 लाखांचा सागवानी माल जप्त केला आहे. काल रात्री उशिरापर्यंत या संदर्भात कारवाई सुरू होती. सकाळी 11 वाजता सदर माल जप्त करून वन विभागाच्या हातीत रीतसर पंचनामा करून वन विभागाच्या कार्यालयामध्ये माल आणण्यात आला. यामध्ये सागवानी माल, कटर मशीन, सोफा, पलंग तसेच चौकटीची साईज मोजमाप करण्याचे काम सुरू होते. घटनेनंतर मात्र आरोपी फरार झाले असून वन विभागातर्फे या संदर्भात चौकशी सुरू आहे. वन परिक्षेत्राचा अधिकारी ओंकार डोले यांनी या संदर्भात नागरिकांना आवाहन केले की कोणीही जंगलात झाडांची कत्तल करू नये. तसेच या संदर्भात कोणाला काही माहिती कळाल्यास वन विभागाशी संपर्क साधावा. त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. SC न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपनेर. धन्यवाद. दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती. त्यामध्ये पिंपळनेर प्रादेशिक वन क्षेत्रातील टांगशिरवाडा परिमंडळातील धामंदर नियत क्षेत्रामध्ये कंपार्टमेंट नंबर 210 मध्ये अवैध वृक्षतोड चालू आहे अशी माहिती मिळाली. त्या आधारे मी व माझा स्टाफ यांसह गस्त करत असताना आम्हाला तिथे चिरण सागवान लपवलेलं आढळून आलं. या आधारे आम्ही आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहणी केली असता तिथे एका मशीनच्या सहाय्याने सागवान चिरण करून तसंच त्याच ठिकाणी फर्निचर करत असल्याचं देखील आढळून आलं आम्हाला. मग तिथलचा गावकऱ्यांचा विरोध पाहता आम्ही आवश्यक मदतीसाठी SRPF टीम, साक्री वन परिक्षेत्र, कोंडाईबारी वन परिक्षेत्र यांचा स्टाफ देखील मदतीला मागवला. या सर्वांच्या सहाय्याने आम्ही तिथे कारवाई केली. या सदर कारवाईमध्ये उपलब्ध आढळून आलेला जो माल आहे आम्हाला मशीन, चिरण केलेलं सागवान माल असा एकंदरीत 1 लाख रुपये किमतीचा माल आहे. आणि पिंपळनेर वन परिक्षेत्रातर्फे असं आवाहन करण्यात येत आहे की वृक्षसंपदेचं, वनसंपदेचं नुकसान करू नये. जर असे काही प्रकार जर घडत असल्यास ते तात्काळ माहिती वन विभागास माहिती देण्यात यावी. तसेच जर हे असे प्रकार न घडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि या प्रकरणाबाबत पुढील तपास चालू आहे. आरोपी सद्यस्थितीत फरार आहे. अधिक माहिती आपणास नंतर कळवण्यात येईल. हो झालं.
काय पोलीस आहेत का? इथलं सापडे आरोपी सापडला. अखेर उभा राहिला हो देऊन द्या मला नाही ना पण आणले हां मग थोडंसं बघ. ड्रायव्हर